मित्रांनो, सायडी कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हमखास एक्झाम मध्ये याच्यावर एक किंवा दोन क्वेश्चन तर येतातच. तर हेडिंग टाका ट्रिग्नोमेट्री बाय इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री, कसं पण लिहिलं तर चालते. ट्रिग्नोमेट्री बाय इंटिग्रेशन. न्यू हेडिंग. हा आपला पॉइंट नंबर 4 आहे इंटिग्रेशन मधला. अत्यंत महत्वाचा आहे की याच्यावर एक किंवा दोन क्वेश्चन इंटिग्रेशन मध्ये येतातच या टॉपिक वरचे इंटिग्रेशनचे. आता या टॉपिक वर किती फॉर्म्युले विचारले जातात सर्वात आधी आपण बघू फॉर्म्युले आणि त्याच्यानंतर मग याचे न्यूमेरिकल बघू. तर सर्वात आधी ट्रिग्नोमेट्रीचे तुम्ही आयडेंटिटीज लिहा. पहिली आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड आहे sec स्क्वेअर थीटा माइनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. sec स्क्वेअर थीटा माइनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नेक्स्ट आहे cosec स्क्वेअर थीटा माइनस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि त्याच्यानंतर फॉर्म्युले. हे आयडेंटिटीज आहेत ट्रिग्नोमेट्रीच्या. आता फॉर्म्युले बघा कुठले कुठले यूज होतील. सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला यूज होणार आहे 1 प्लस cos 2 थीटा. प्लस लागला तर 2 cos स्क्वेअर थीटा. प्लस लागला काय लिहितो 2 cos स्क्वेअर थीटा. सेकंड फॉर्म्युला आहे 1 माइनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. बघा 1 प्लस cos 2 थीटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा. 1 माइनस cos 2 थीटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा. मायनस लागला तर sin. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे sin 2 थीटा. sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थीटा इंटू cos थीटा. 2 sin थीटा इंटू cos थीटा. त्याच्यानंतर अजून दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे sin 3 थीटाचा 3 sin थीटा माइनस 4 sin क्यूब थीटा. 3 sin थीटा माइनस 4 sin क्यूब थीटा. आणि एक आहे cos 3 थीटाचा फॉर्म्युला. cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos थीटा. एवढे सारे फॉर्म्युले या टॉपिक मध्ये यूज होतील. ते फॉर्म्युले लिहून घ्या तुम्ही. चला आता बघा पहिला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x dx. इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x dx. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. अत्यंत सोपी. आता कॉसला स्क्वेअर लागला. कॉसला काय लागलेला आहे स्क्वेअर. तर आपल्याकडे असा कुठलाच फॉर्म्युला नाही की cos स्क्वेअर x चं इंटिग्रेशन निघणार. इथं ऍडजस्टमेंट करावं लागेल. आणि ऍडजस्टमेंट अशी की इथं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले इथं यूज करावे लागतील. तर सर्वात आधी काय करावं लागेल माहिती आहे का. लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x dx. लेट कन्सिडर काय केलं i. आता कॉसला स्क्वेअर लागलेला आहे तर फॉर्म्युला आपल्यापाशी ट्रिग्नोमेट्रीचा कधी लक्षात ठेवा. कॉसला जर स्क्वेअर लागला तर फॉर्म्युला आपल्याकडे 1 प्लस cos 2 थीटा. फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा. 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा. 2 इंटू मध्ये इकडे जर आला तर होते डिवाइड. म्हणजे 1 प्लस cos 2 थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा. फॉर्म्युला मी आताच लिहून दिलेला आहे 1 प्लस cos 2 थीटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. म्हणजे बघा cos स्क्वेअर थीटाच्या जागी लिहू शकता तुम्ही 1 प्लस cos 2 थीटा डिवाइडेड बाय 2. आता इथं cos स्क्वेअर x आहे तर cos स्क्वेअर x च्या जागी तुम्ही काय लिहाल माहिती आहे का. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस इथं थीटा थीटावर इथं थीटा होता तर इथं थीटा लिहिलं. इथे x आहे तर काय लिहिणार 1 प्लस cos 2x डिवाइडेड बाय 2. मग हा खालचा जो 2 आहे हा खालचा 2 आहे कॉन्स्टंट. खालचा 2 काय कॉन्स्टंट. याला म्हणायचं कॉन्स्टंट दादा तुम्ही बाहेर व्हा. आता तुमचं काही काम नाही आहे आमच्याकडे. मग कॉन्स्टंट दादा बाहेर होता. मग इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं 1 प्लस cos 2x ब्रॅकेट मध्ये आहे आणि dx. आणि त्याच्यानंतर सिंपल याचं इंटिग्रेशन काढा. सांगा 1 चं इंटिग्रेशन काय येते. 1 चं इंटिग्रेशन येते x. आणि cos x चं इंटिग्रेशन काय येते sin x. तर cos 2x चं इंटिग्रेशन काय sin 2x. cos 2x चं इंटिग्रेशन cos 2x चं sin 2x आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये प्लस c. प्रॉब्लेम इज कंप्लीट. त्याच्यानंतर काय करायचं. आता ऑनलाईन पेपर असल्यामुळे हा 1/2 ने याच्यासोबत काय करायचं मल्टिप्लाय करायचं. ऑफलाईन मध्ये एवढं ठेवलं असतं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटले असते. पण ऑनलाईन मध्ये असं ऑप्शन नाही. आता 1 into x म्हणजे x upon 2 प्लस sin 2x जसाच्या तसाच कारण वर 1 आहे आणि इथं 2 into 2 किती होते 4 प्लस c. एक नंबर रिपीट सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा. प्रॉब्लेम बघा काय आहे. तर प्रॉब्लेम असा आहे
की इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. तर लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. पण इथं कॉसले स्क्वेअर लागलेला आहे आणि कॉसला स्क्वेअर लागलेला आहे, तर आपल्यापाशी असा कुठलाच फॉर्म्युला नाही की कॉसला स्क्वेअर लागेल किंवा कंपोजिट फंक्शन मध्ये इंटिग्रेशनच्या कंपोजिट फंक्शन मध्ये असा टॉपिक यूज होत नाही. त्याच्यामुळे या कॉस स्क्वेअरचं आपल्याला साध्या याच्यात कन्वर्ट करावं लागेल आणि जर साध्या याच्यात कन्वर्ट करावं लागेल तर फॉर्म्युला लावावा लागेल ट्रिग्नोमेट्रीचा. आणि ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला असा आहे की 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. हाच फॉर्म्युला अप्लाय होणार, दुसरा अप्लाय होणार नाही. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. इथं थिटा होता तिथं थिटा लागलं, इथं एक्स आहे तर 1 प्लस कॉस 2x डिवाइडेड बाय 2. हे बघा सेम आहे, 1 प्लस कॉस 2 थिटा होता, इथं आहे 1 प्लस कॉस 2x डिवाइडेड बाय 2. मग हा खालचा 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. 1 चं इंटिग्रेशन येते x, cos x चं इंटिग्रेशन होते sin x. तर cos 2x चा sin 2x आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये. त्याच्यानंतर या 1/2 ला काय केलं मल्टिप्लाय 1/2 into x तर x/2 आणि 1/2 into sin 2x upon 2. तर हे पहा 1 into sin 2x sin 2x आणि sin and 2 into 2 4 plus c. प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड काय आता, इंटिग्रेशन ऑफ cos square 2x dx. इंटिग्रेशन ऑफ cos square 2x dx. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. सर्वात आधी लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos square 2x dx. पण आपल्यापाशी फॉर्म्युला तर तोच आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे की जर आता इथं कॉसला स्क्वेअर लागलेला आहे, इंटिग्रेशनचा तर यूज होणार नाही. इथं या कॉसला स्क्वेअर हा गायब करायला लागेल आपल्याला. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे 1 प्लस कॉस 2 थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 इंटू मध्ये इकडे आला तर होते डिवाइड म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2 म्हणजे होते कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2. पण इथं तर 2x आहे, इथं cos स्क्वेअर तर आहे पण इथं 2 आहे, 2x. मग इथं आहे की इथे अँगल मध्ये किती मल्टिप्लाय पाहिजे 2 पाहिजे आपल्याला. इथं 2 पाहिजे असं पाहिजे, असं cos स्क्वेअर अँगल मध्ये मल्टिप्लाय पाहिजे 2. मग अँगल मध्ये जर 2 न मल्टिप्लाय केलं तर या अँगल मध्ये पण कशाने मल्टिप्लाय करसाल 2 न. तर 2 into 2 किती सांगा 2 into 2 4 थिटा आणि डिवाइडेड बाय 2. जर इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं पण कशाने मल्टिप्लाय करसाल 2 न. तर 2 into 2 काय होते 4 म्हणजे की कसं येणार i इज इक्वल टू आता बघा इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 2x आहे. तर cos स्क्वेअर 2 थिटा म्हणजे होते 1 प्लस cos 4 थिटा डिवाइडेड बाय 2. तर cos स्क्वेअर 2x म्हणजे काय येणार 1 प्लस cos 4x डिवाइडेड बाय 2. हा खालचा जो 2 आहे हा कॉन्स्टंट, हा इंटिग्रेशनच्या बाहेर, हा इंटिग्रेशनच्या बाहेर. तर 1 प्लस cos 4x dx. सांगा आता 1 चं इंटिग्रेशन काय येते 1 चं इंटिग्रेशन येते x आणि cos 4x चं इंटिग्रेशन sin 4x upon 2 आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये 4 प्लस c. आणि या 1/2 चा काय करसाल मल्टिप्लाय 1/2 into x म्हणजे x/2 1 into sin 4x तर sin 4x आणि 2 into 4 8 प्लस c. एक वेळा अगेन रिपीट लक्ष द्या नंतर तुम्ही लिहा. इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 2x dx. तर सर्वात आधी लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 2x dx. तर इथं cos स्क्वेअर पाहिजे नाही आपल्याला. मग cos स्क्वेअर पाहिजे नाही तर मग काय करसाल तर ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला 1 प्लस cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. आणि हा 2 इंटू मध्ये इकडे आला तर होते डिवाइड 1 प्लस cos 2 थिटा डिवाइडेड बाय 2 म्हणजे cos स्क्वेअर थिटा. पण इथं तर 2x आहे आणि इथं तर थिटाच आहे, मग काहीच टेन्शन नाही घ्यायचं. इथं 2 पाहिजे ना मग लिहून द्या 2. मग इथं जर 2 लिहिला तर 2 न मल्टिप्लाय 2 into 2 काय झाला 4 म्हणजे cos स्क्वेअर 2 थिटा म्हणजे होते 1 प्लस cos 4 थिटा डिवाइडेड बाय 2. मग cos स्क्वेअर 2x म्हणजे काय येणार 1 प्लस cos 4x डिवाइडेड बाय 2. इथे x आहे ते x. हा 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग 1 प्लस cos 4x dx. तर 1 चं इंटिग्रेशन येते x आणि cos 6 चं इंटिग्रेशन sin x. तर cos 4x चं sin 4x x च्या समोरचा अपॉन मध्ये. या 1/2 न मल्टिप्लाय 1/2 into x x/2 आणि 1/2 into sin 4x upon 4. तर 1 into sin 4x आणि 2 into 4 8 प्लस c. लिहून घ्या. आता लिहा प्रॉब्लेम नंबर 3. इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या एक मिनिट. सर्वात आधी लेट
कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, cos 3x dx लिहिला आपण. लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. आता इथे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, तोच 1 प्लस cos 2 थीटा. 1 प्लस cos 2 थीटा आवाज म्हणजे अटकत आहे, 2 सर. cos स्क्वेअर थीटा. 1 प्लस cos 2 थीटा म्हणजे होते 2 cos स्क्वेअर थीटा. तर 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे 1 प्लस cos 2 थीटा डिवायडेड बाय 2 म्हणजे होते cos स्क्वेअर थीटा. पण इथं तर 3x आहे आणि इथं थीटा आहे, तर कशाला कितीने मल्टिप्लाय करसा, cos 3 स्क्वेअर 3 थीटा. इथं जर 3 ने मल्टिप्लाय केला तर इथं पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने. तर 3 into 2 किती होते, 3 3 6 into 2 6 6 थीटा डिवायडेड बाय 2. अँगललाच फक्त मल्टिप्लाय, इथं 3 ना तर इथं 3 ना. 3 into 2 6. म्हणजे कसं आहे ना सर तिथे हॅलो सर, या प्रॉब्लेम मध्ये इथं cos स्क्वेअर 3x आहे, cos स्क्वेअर 3x. आता बघा कसं येणार मग, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 3x आहे. तर इथं cos स्क्वेअर 3 थीटाचं काय आलं, 1 प्लस cos 6 थीटा डिवाइडेड बाय 2. इथं काय येणार 1 प्लस cos 6x डिवाइडेड बाय 2 dx. divided by हा तो 2. 2 आहे की नाही, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 प्लस cos 6x dx. आता 1/2 तसाच्या तसा सांगा, 1 चं इंटिग्रेशन काय येते, x, आणि cos 6x चं काय येते, 1 sin 6 sin 6x, x आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये sin प्लस 6x c. त्या 1/2 ने इथं x सोबत मल्टिप्लाय केलं तर काय येते, x/2. आणि 1 into sin 6x तर sin 6x, 2 12 into 6 किती होते, 12 प्लस c. प्लस सी. लिहून घ्या. आता प्रॉब्लेम नंबर 4 लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x by 2 dx. cos स्क्वेअर x by 2 dx. प्रॉब्लेम नंबर 4. तर सर्वात आधी काय करायचं, लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x by 2 dx. त्यानंतर इथं कॉसले काय लागलेलं आहे, स्क्वेअर लागलेला आहे. तर फॉर्म्युला सेम तोच. फॉर्म्युला कोणता, की जर 1 प्लस cos 2 थीटा असेल तर फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, 1 प्लस cos 2 थीटा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा. पण इथं तर x बाय 2 आहे, पण इथं थीटा आहे, मग इथं बाय 2 पाहिजे. इथं जर बाय 2 पाहिजे तर असेल cos स्क्वेअर थीटा बाय 2. इथं जर बाय 2 पाहिजे असेल तर इथे अँगलने पण डिवाइडिंग बाय 2 करा. cos 2 थीटा डिवायडेड बाय 2 अपॉन 2. तर 2 काय होते, कॅन्सल. म्हणजे की cos स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे होते 1 प्लस cos थीटा डिवायडेड बाय 2. 1 प्लस cos थीटा डिवायडेड बाय 2. बघा 1 प्लस cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, 1 प्लस cos 2 थीटा डिवायडेड बाय 2 म्हणजे cos स्क्वेअर थीटा. पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये इथं काय होतं, x बाय 2 आहे. प्रॉब्लेम मध्ये काय x बाय 2, म्हणजे इथं आपल्याला थीटा बाय 2 पाहिजे. मग इथं जर थीटा बाय 2 केलं तर इथं काय डिवायडिंग बाय 2, इथं पण 2 थीटा डिवायडेड बाय 2, 2 टू गेट कॅन्सल. 1 प्लस cos थीटा डिवायडेड बाय 2 म्हणजे cos स्क्वेअर थीटा. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये असेल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस cos x डिवायडेड बाय 2 dx. यातला जो 2 आहे हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस cos x आणि dx. आता 1 चं इंटिग्रेशन काय येते, x, आणि cos x चं इंटिग्रेशन sin x. साइन एक्स sin x 1 by 2 into x C. म्हणजे x by 2 प्लस 1 into sin x अपॉन 2 प्लस c. हे लिहून घ्या प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x dx. तर इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x dx. तर प्रॉब्लेम बघा कसा आहे, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x dx. आता साइन ला जर स्क्वेअर लागला,
साईनला काय लागला? स्क्वेअर लागला. तर फॉर्म्युला तोच लागेल, तसाच लागेल. साईनला जर स्क्वेअर लागला तर फॉर्म्युला आपल्याकडे 1 मायनस कॉस 2 थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा. फॉर्म्युला काय? 1 मायनस कॉस 2 थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे काय होते? 2 sin square 2 sin square theta. 2 sin square theta. फॉर्म्युला लागणार 1 मायनस कॉस 2 थिटा. आता 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे होते 2 sin स्क्वेअर थिटा. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 म्हणजे sin स्क्वेअर थिटा. बस. sin स्क्वेअर च्या जागी काय लिहाल तुम्ही? I is equal to integration of cos 2x 1 minus cos 2x divided by 2. इथे ऍडजस्टमेंट करायची जरूरत नाही. इथे x होतं, इथे थिटा आहे. खालचा 2 बाहेर, इंटिग्रेशनच्या बाहेर. बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 minus cos 2x dx. dx 1 चं इंटिग्रेशन काय येते? x और cos 2x चं sin 2x upon 4 sin 2x upon 2. फायनल आन्सर 1 Plus by 2 into x म्हणजे x by 2. आणि इथे येते sin 2x आणि 2 into 2 किती होते? 4 प्लस c. plus c. हे लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 6 इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर 2x dx. प्रॉब्लेम नंबर 7 इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर 3x dx आणि प्रॉब्लेम नंबर 8 इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x by 2 dx. हे तुम्ही सॉल्व करता. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 9. इंटिग्रेशन ऑफ cos cube x dx. सर 1 मिनिट बहुते ती 3 प्रॉब्लेम. सर्वात आधी काय करायचं? लेट कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ cos cube x. आता इथं फॉर्म्युला चेंज होणार. इथं cos cube x साठी फॉर्म्युला आपल्यापाशी cos 3 थिटाचा. सिंपल आहे. इथं cosले जर क्यूब लागला तर cos 3 थिटाचा फॉर्म्युला यूज होणार आहे. कोणता? cos 3 थिटा. काय फॉर्म्युला cos 3 थिटाचा? 4 cos क्यूब थिटा मायनस -3 cos theta. मग आता याच्यातून आपल्याला हा cos क्यूब x आहे की नाही हा सेपरेट करायचा आहे. तर हा -3 cos थिटा, हा -3 cos थिटा इकडे जर आला तर काय होतं सांगा बरं? +3 cos थिटा. हा -3 cos थिटा आहे का नाही, इकडे जर आला तर काय होतं? +3 cos थिटा. मग इज इक्वल टू काय आलं? 4 cos क्यूब थिटा. आणि 4 कसा इंटू मध्ये इकडे काय होतं? डिवाइड, म्हणजे cos 3 थिटा प्लस 3 cos थिटा डिवायडेड बाय 4 म्हणजे येते cos क्यूब थिटा. हे फॉर्म्युला. एक वेळा लक्ष द्या काय केलं. इथं इंटिग्रेशन ऑफ cos क्यूब x आहे, तर आपल्यापाशी फॉर्म्युला नाही आहे. त्याच्यासाठी cos 3 थिटाचा फॉर्म्युला लावायचा ट्रिग्नोमेट्रीचा. cos 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. मग आता बघा हा cos क्यूब थिटा याच्यातून काढायचा आहे, तर -3 cos थिटा इकडे आला काय होतो? +3 cos थिटा. मग 4 cos क्यूब थिटा 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे cos 3 थिटा प्लस 3 cos थिटा डिवाइडेड बाय 4 म्हणजे cos क्यूब थिटा. इथं काय cos क्यूब x आहे. cos क्यूब x असल्यामुळे इथं काय लिहिसाल तुम्ही? I is equal to इंटिग्रेशन ऑफ सेम cos 3x प्लस 3 cos x इथं थिटाच्या जागी xx डिवायडेड बाय 4. हा 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. पण काय राहिलं? इंटिग्रेशन ऑफ cos 3x प्लस 3 cos x dx. I is equal to हा 1/4 cos x चं इंटिग्रेशन काय येते? sin x. तर cos 3x चं इंटिग्रेशन sin 3x आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये प्लस 3 जसाच्या तसा आणि cos x चं इंटिग्रेशन काय येते? sin x प्लस c. या 1/4 ने काय करायचं? मल्टिप्लाय, म्हणजे I is equal to 1 into sin 3x sin 3x आणि 4 into 3 किती होते? 12. 1 into 3 sin x 3 sin x अपॉन 4 प्लस c. हे लिहून घ्या. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 आहे इंटिग्रेशन ऑफ sin क्यूब x dx. आता इथं sin ला क्यूब लागलेला आहे. sin ला काय लागलेला आहे? क्यूब लागलेला आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin 3 थिटाचा. इथं फॉर्म्युला यूज होणार sin 3 थिटा. आता sin 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 3 sin थिटा
मायनस 4 साइन क्यूब थिटा. याला आपल्याला सेपरेट करायचा आहे, तर हा मायनस 4 साइन क्यूब थिटा इकडे जर आला तर काय होणार, प्लस 4 साइन क्यूब थिटा. हा 3 साइन थिटा आहेच, हा प्लस साइन 3 थिटा इकडे आला काय होतो, मायनस साइन 3 थिटा. आणि 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे की साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा डिवाइडेड बाय 4. एक वेळा अगेन पहा, साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. मायनस 4 साइन क्यूब थिटा इकडे आला ते प्लस, तुम्ही काय म्हणता सर याला इकडे का नेला, कोण इथं मायनस साइन लागला म्हणून. आणि साइन क्यूब हा आपल्याला स्पेशल काढायचा आहे, हा मायनस इकडे होते प्लस, हा प्लस साइन 3 थिटा इकडे होते मायनस, 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा डिवाइडेड बाय 4. म्हणजे तुम्ही इथं पुटअप काय करसाल, I is equal to integration of 3 sin x minus sin 3x divided by 4 dx. 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग काय राहिलं, 3 sin x minus sin 3x. आता इंटिग्रेशन सांगा मला याचा, आणि इथं साइनच लागलेला आहे, तर 3 जसाच्या तसा सांगा. sin x इंटिग्रेशन काय आहे ते, sin x इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. हा, sin x इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, बरोबर. sin 3x इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन आणि 3 याच्या समोरचा अपॉन मध्ये प्लस सी. त्याच्यानंतर काय करायचं, हा 1/4 जसा तसाच ठेवू. 3 इंटू मायनस कॉस एक्स तर मायनस 3 कॉस एक्स, मायनस मायनस होते प्लस, प्लस कॉस 3x डिवाइडेड बाय 3 प्लस सी. आणि या 1/4 न मल्टिप्लाय, म्हणजे फायनल आन्सर आहे मायनस 3 कॉस एक्स डिवाइडेड बाय 4 प्लस कॉस 3x. 4 इंटू 3 किती होते 12 प्लस सी.